बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले। बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते। मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचे लक्ष असते। गेल्या काही दिवसांपासून ते बीडमधील विविध घटनांवरून सरकार व पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहेत। त्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यातच बीड दौरेही वाढले असून विविध ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी असतात। आज बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली। पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर लिफ्ट आदळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता। सुदैवाने मनोज जरांगे पाटील सुखरूप बाहेर आले। बीडमधील लिफ्ट अपघातात मनोज जरांगे पाटलांसह सहकारी थोडक्यात बचावले। बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी ते जात होते। त्यावेळी अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली। त्यावेळी या लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी बाहेर पडले। त्यामुळे अनेकांचा जीव भांड्या पडला। मनोज जरांगे यांच्यावर मराठा युवकांसह लाखो कार्यकर्ते प्रेम करतात। त्यामुळे त्यांची विशेष काळजी देखील घेतली जाते। त्यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा देखील कायम असते। खासदार बजरंग सोनवणेंकडून धनंजय मुंडेंना शुभेच्छा दरम्यान माझे मित्र धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली होवो आणि ते लवकरात लवकर मैदानात येवो अशी इच्छा खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे। खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना मैत्री दिनानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे हे चांगले मित्र आहेत। याबाबत स्वतः या दोघांनी जाहीर भाषणातून याची कबूल दिली। दरम्यान आज मैत्री दिनानिमित्त खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना विशेष शुभेच्छा देत त्यांची प्रकृती चांगली होवो आणि ते लवकरात लवकर मैदानात येवो अशा शुभेच्छा दिल्या आहेत।